आणि 27 धावांची अगदी खूप चांगली इनिंग साकारत असताना सामना सुद्धा जिंकलाय दोदानी टीमनं. वेल प्ले दोदानी संघ. तर रवी, आपण तुमच्या नावाचा किताब घ्या. या चांगला खेळ दाखवलाय. किती बॉल मध्ये 13 बॉल 27 धावा टोकल्या. वेल प्ले. अतिशय दमदार खेळ केला बघा. श्याम भगत बाद झाल्यानंतर बॅटिंग लागली नव्हती, परंतु ज्या क्षणी धावांची गरज होती, खरं तर फार चांगला खेळ दाखवला रवी या खेळाडूंना आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि रवीसाठी थोडंसं आम्ही दोन शब्द व्यक्त करणार आहोत बघा. फार चांगला खेळ दाखवला. नेक्स्ट मॅच साठी रवीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. 13 चेंडूमध्ये 27 धावांची भागीदारी ठोकली. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आणि तोच खेळाडू ठरलाय सेकंड सामन्याचा सामनावीर. ओव्हर टू शांताराम सर. थँक्यू प्रकाशजी. बघा अगदी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला केवाळी संघ तर एका बाजूला वाजपूर बी संघ. केवाळी संघ टॉस हारून प्रथम फलंदाजी करतोय आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आले. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे वाजपूर संघानं. तर गोलंदाज गोलंदाज हॅलो गोलंदाज नाव तुमच्या 12वा प्रतिनिधी आहे, परंतु त्याला नाव नाही माहित. यस कृष्णा. तर गोलंदाज कृष्ण आणि स्ट्राइक वर आपण पाहतोय नागेश भल्ला आणि प्रमोद भल्ला. पहिला बॉल अगदी वेगाने फेकलाय, परंतु अडवायचा होता. क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. धावा मात्र इथे मिळतील 2 धावा नागेशच्या माध्यमातून. अगदी चांगली रणनीती श्री गणेश केला एका धावेनं. वेल जजमेंट करायचं होता बॉलला मात्र अडवता आलं नाही. बॉल मात्र स्लिप मधून चालला होता लॉंग स्टॉप कडे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मात्र चाचपडलाय. धावा मात्र अडवल्या नाही. धावा मात्र बनल्या 2 धावा श्री गणेश केलाय केवाली संघानं 2 या धावेनं. ओ मोठा फटका, ताकदीचा वापर आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहे, अगदी जजमेंट करायचा होता. जेल सोपा होता, उंची जास्त लांबी कमी होती. जेल सुटलाय आणि इथे फलंदाजाला मात्र अजून जीवदान मिळेल. अगदी चांगली गोलंदाजी करतोय चांगली, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही नानुसार. अगदी चांगली गोलंदाजी, गुणवंतेचं कार्य निभावावं लागणार इथे. अगदी तुम्ही झेल सोडाल, मॅच सुद्धा सोडू शकाल. तर यासाठी 11 खेळाडूंचं अगदी एक चांगलं योगदान राहिलं पाहिजे. अगदी चांगली कॉलिंग पाहिजे संघाच्या. झेल टिपणं, गोलंदाजाला साथ देणं ही क्षेत्ररक्षकाची मात्र एक चांगली मजबुरी असते आणि ती सांभाळण्यासाठी मात्र संघनायक मात्र झटपट करत असतो, धावा बनवतो आणि गोलंदाजावर अगदी एक चांगले निर्णय गोलंदाजी करण्यासाठी ओ मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफला गॅप मधून बॉल चाललाय. अगदी वेलकम षटकार. इथे 6 धावा मिळतील. सामन्याकडे आपण वळणार. पहिलं षटक आहे. अगदी पहिल्या षटकाला आक्रमण करण्याची सुरुवात केली. गोलंदाजावर हल्ला करतोय नागेश भल्ला. अगदी चांगली फलंदाजी. आतापर्यंत आपण धावांकडे जर वळलो
तर 10 धावा जमलं. पहिलं षटक आहे, बॅटची कडा घेतली, परंतु इथे गल्लीमध्ये बॉल आहे. एक धाव तर मिळेल. एका एका धाबीनं मात्र इथे संघर्ष करतोय, एकजूट धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय केवाळी संघ. टॉस हारलाय मात्र धावा बनवायच्या आहे. 4 षटकांमध्ये 40 ते 50 धावा सहज बनवणं गरजेचं आहे. आणि इथे त्या धावा सुद्धा काही संघ डिपेंडही करतो. तर इथे मजबूत धावसंख्या बनवावी लागेल केवाळी संघाला. तुमच्या समोर संघ आहे वाजपूर अभि संघ. एक चांगली लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. ओहो, बॉलला लॉब केलाय, पॉइंट मध्ये गॅप मधून बॉल चाललाय, सीमा पार, डाऊन दी ग्राउंड. इथे मिळेल एक दर्जेदार चौकार. चार धावींच्या मदतीनं धावफलकाचा आपण जर विचार केला तर 15 धावांवरती फलंदाजी करतोय तो म्हणजे केवाळे संघ. क्रॉस द लाईन, फाईन लेग मध्ये पाठवलाय बॉल इथून षटकारासाठी, आणि हा एक दर्जेदार षटकार डीजे. हारल्यानंतर इथे मंजिल उन्हीं को मिलती है जिनको सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. क्या बात है, जबरदस्त रणनीती आखण्याचा प्रयत्न केलाय केवळ टीम. टॉस हारल्यानंतर इथे फलंदाजीवरती अगदी तुटून पडलाय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा इथे आखण्याचा प्रयत्न केलाय केवाळी संघ. नागेश आहे आणि प्रभात आहे असे एक नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये बरसत आहे. अगदी आक्रमण केलंय पहिल्या षटकावरती. इथून मात्र ती सुरुवात मात्र इथे रोखावी लागणार गोलंदाजाला, आणि ती रोखता येईल का? इथून जर त्याच सरासरीने धावांचं मात्र योगदान राहिलं तर भल्ला मोठा टार्गेट मात्र इथे पाहायला मिळेल केवाळी टीमचा. तर इथे गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या युनिटचा गोलंदाज आहे, दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय. बाळा हा गोलंदाज आहे. आतापर्यंत एकही बॉल पेश केला नाही. नागेश स्ट्राईक वरती आहे, अगदी आक्रमण करण्यासाठी आतुरपणे वाट पाहतोय. कॅलिबरने भरलेला हा फलंदाज आहे. षटकार आणि चौकारांना अगदी त्या प्रेक्षकांचा अधिराज्य गाजवत आहे. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे शरीराला लागलाय. अगदी थोडासा लेग बायचा इशारा येईल पंचांचा. बॅट बॅट यस, चांगली बॅटिंग परफॉर्मन्स चांगला आहे. इथून गोलंदाजाला मात्र चांगला डाव सावरावा लागेल. लाईन मध्ये सुधारणा करावे लागतील. शैली चांगली गोलंदाजाची आहे, तितका चांगला दर्जेदार फलंदाज आहे. अगदी दोन्ही फलंदाज सट होऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. एक जबरदस्त सलामीवीर अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. ओहो, स्वतः अडवला इथे. एक धाव मात्र मिळेल. काय गोलंदाजी, एक चांगली सुरुवात. धाव संख्या बनवण्याचा प्रयत्न करतोय केवाळी संघ, आणि तितकाच दर्जेदार टीम आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणारी धावांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षणाची विवाह रचना खूप सुंदर पद्धतीने सजवलेला हा मैदान आहे. आज आपण पाहतोय जी वागेश्वर शेषक 2025 एक दमदार आयोजन आहे खैरवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि नवतरुण मंडळीच्या वतीनं. ही स्पर्धा आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आहे. तिसऱ्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहतोय. अगदी चांगली सुरुवात केली. टॉस हारल्यानंतर बॅटिंग लाईन करण्याचा प्रयत्न मात्र केलाय. दोन्ही फलंदाज अगदी सट होऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 18 नंबर जर्सीचा हा खेळाडू आहे. अगदी चांगला बॅटिंग परफॉर्मन्स आपण इथे पाहतोय. माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हरेज करताना पाहतोय.
विराज यादव आणि अनुज आणि जगदीश पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक सरशी स्वागत आहे. आज फॉर्च्युनर इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आज लाईव्ह कव्हरेज आपण पाहतो जगभरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या आदिवासी समाज बांधवांसाठी सेवा आज उपलब्ध केलेली आहे. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय 2025 एक भव्य दिव्य पर्व खैरवाडी ग्रामस्थ मंडळ शिक्षक आणि ज्या नवतरुणाने अगदी स्वप्न बाळगलंय आणि ते स्वप्न आज कव्हरेज करताना आपण पाहतोय फॉर्च्युनर इव्हेंटच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक सरशी स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आणि स्पर्धा आपण पाहतो अगदी मॅच मध्ये रोमांचकता आहे. दोन्ही फलंदाज अगदी इथे सट होऊन खेळतात. अगदी दोन्ही फलंदाजांना धावा बनवण्याचं योगदान आहे. गोलंदाज आपण पाहतोय दुसरा गोलंदाज मिड ऑफ मध्ये आहे. बॉल गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवलाय. एकच धाव मिळेल सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं धावांचा आपण जर विचार केला तर 31 धावा धावफलकावर आतापर्यंत इक्वेशन झालेले आहेत ऍड झालेले आहेत. इथून दोन्ही फलंदाज मात्र एकमेकांच्या बोलबाचेत मध्ये मैदानाच्या आतमध्ये आहेत. खेळपट्टीवर जी मेगा स्क्रीन आपण पाहतोय अगदी चांगली सुंदर पद्धतीने मेगा स्क्रीन आपण पाहतोय आजच्या या खैरवाडीच्या मैदानावरती पूर्णपणे अवेलेबल केलेला मैदान आज उपलब्ध केला आहे खैरवाडीच्या ग्रामस्थांना. आणि यो भव्य दिव्य ट्रॉफ्यांचा विद्यमान सोहळा सुद्धा आज आपण इथे पाहतोय. आज त्या भव्य दिव्य ट्रॉफ्यांचा विद्यमान सोहळा आजचा तिसरा दिवस सातत्यानं आज आहे. त्याचबरोबर समालोचन कक्षेमध्ये आपण पाहतोय प्रकाशजी भगत काल आपण ज्यांचा आवाज ऐकला स्वप्नील आव्हाडले आणि नानू सरांचा सुद्धा आपण आवाज ऐकला. आणि आजच्या या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका आपण पाहतोय नरेश आणि बबनजी सर तुमचंही मनपूर्वक सरशी स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय शंकर वाघ. ओह काय गोलंदाजी अगदी बॉलला पाठवले लॉंग स्टॉप रिझन मध्ये गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल फ्री हिट असणार. सुवर्ण संधी आहे लेग फोर्सचा हा पंचांचा इशारा आलाय. किंवा नाना खंडवी तुमचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अगदी चांगली धून आम्हाला इथे ऐकवतात डीजेच्या माध्यमातून. वागेश्वर शिशे 2025 आणि 24 पर्व आज आपण पाहतोय. नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. जाऊया मॅच कडे. शंकर वाघने खराब बॉल फेकलाय त्यानंतर गुडलाईनचा बॉल होता. कव्हर पॉइंट मध्ये अगदी 2 क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफचे सीमा रेषे लगत आहे. चुकी थोडीशी केली होती परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं मात्र बॉलला अडवलाय. तर इथे रिव्ह्यू आला बघा थर्ड अंपायरची मागणी आहे. रन आउट का यस. तर बाद झालाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे. स्ट्राईकवर आपण पाहतोय अगदी जोडी अजून मैदानाच्या आतमध्ये नानुसर पाहतोय. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये शंकर वाघचा आपण पाहतोय. अहो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या अनोख्याच्या बाहेर बॉल चाललाय. षटकार आलाय. क्षेत्ररक्षक आहे चांगलं वेगवान गोलंदाजावर स्वार करतोय परंतु धावा मात्र इथे डिपेंड होतात हळूहळू. दोन्ही फलंदाज अगदी सेट होऊन आहेत. 44 धावांचा आतापर्यंत धावांचा आपण जर विचार केला तर 45 धावांवरती खेळतोय केवाळे संघ.
आणि इथून मात्र गोलंदाजी करतोय शंकर वाघ आहे. आणि शंकर वाघला मात्र इथे थोडंसं प्रेशर बनवण्याचं काम करतोय नागेशवाला. परंतु तसं काय क्रॉस द लाईन फाईन लेग मध्ये स्पेअर लेग मधून बॉल चाललाय. समालोचन कक्षेला मात्र सन्मान देतोय आणि ती षटकार मिळेल या 6च्या मदतीनं. आपण जर विचार केला तर 51 ओव्हर टू डीजे. शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीनं. ओहो मोठा फटका हवेमध्ये बोलाय. मिस टायमिंग स्ट्रोक होणार का? अगदी दोन्ही क्षेत्ररक्षक आहेत परंतु थोडेच चाचपणलाय. जेल सुटलाय. धावा आल्यात. धावा रोखायच्या आहेत. धावांचा आपण जर इक्वेशन पाहिला तर आतापर्यंत 54 धावा आहे धाव फलकावर. तिसरे षटक आहे. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला मात्र 54 धावा आल्यात. अगदी गोलंदाजावर परती हल्ला केलाय. परती गोलंदाजावर अगदी तुटून पडलाय नागेश आहे. आणि त्यानंतर फलंदाज परबाद आपण पाहतोय ते थोडासा मिस केलाय बॉल. चांगली गुणवत्तेचं कार्य गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 षटकांचा वादळी खेळ संपलाय. 54 धावा आहेत अगदी स्कोर बोर्ड वरती. दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. चला अंतिम षटक आहे. विठ्ठल हा गोलंदाज तैनात केलाय संघाच्या संघनायकांना. आतापर्यंत 3 षटकांचा अगदी वादळी खेळ संपलाय. 54 धावा बनवल्यात. दोन्ही फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. एकही विकेट मात्र गमावला नाही. केवाळे टीमचा एक जोडी चांगली जोडी आहे. सट होऊन मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. अजून या पार्टनरशिप सुद्धा बनवल्या. चांगली धाव संख्या बनवली. 54 धावांवरती खेळतोय केवाळे संघ. अंतिम षटकाला सुरुवात होईल. एस ग्रीन सिग्नल पंचांचा आलाय आणि इथे पहिलाच बॉल टाकण्यासाठी गोलंदाज ओहो बऱ्याच वेळानंतर मात्र इथे फलंदाजाला बाद केलंय. यू मिस दांडी गुल डीजे. अगदी 27 धावांवरती बाद झालाय. चांगले योगदान मात्र राहिलंय. बऱ्याच वेळानंतर शेवटच्या क्षणाला मात्र परतावं लागलंय. केवाळे संघाचा फलंदाज पहिला फलंदाज बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये रामदास बल्ला. तर चला सामन्याला आपण उशीर करू नका. स्पीड अप करायचा आहे.
दोन्ही संघाला आमची ऑर्गनायझर कमिटीची विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. चला टाइम वाचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. रामदास भला नवीन फलंदाज आहे. अगदी 2 फलंदाजांना धावा मात्र इथे बनवल्या. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील दुसरा बॉल मात्र इथे पेश केलाय, लॉप केलाय, क्षेत्ररक्षकांना अडवलाय. 1 धाव तर मिळेल. एका धावेनं मात्र इथे योगदान येत राहील. धावांची गती वाढेल. गती थांबवण्याचा प्रयत्न करतोय परंतु 3 गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. विकेट मिळवलं नव्हतं परंतु शेवटच्या गोलंदाजावर अगदी एक निर्भयता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इथून पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मिळवली. पुलटॉस बॉल पाठवलाय. बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून इथे मिळेल षटकार आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. डॉट बॉल करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा अगदी वेगानं पळून गेल्या. चित्त्याच्या वेगानं, चित्त्याच्या चपळाईनं अगदी चांगली रणनीती. कमबॅक चांगला आहे. गोलंदाजावर अगदी आक्रमण केलं होतं. त्यानंतर मात्र फिरी हिट मध्ये 2 धावा मिळवल्यात. इथून धावफलकेचा आपण जर विचार केला तर 64 धावा आहेत. अगदी चांगला टार्गेट मात्र इथे बनवलाय. लॉप केलाय, पाठवलाय बॉल सीमा पार. इथे मिळेल एक दर्जेदार षटकार. डीजे अश्विनी अगदी अप्रतिम सांग आणि अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. सांग वरडून या जगाला नाही कुणाला. छत्रपतींचा आशीर्वाद मराठी वाघ म्हणतात या मर्दाला. आणि तीच मात्र फलंदाजी आपण पाहतोय. तोडफोड फलंदाजी. पुन्हा आक्रमणाचा स्ट्रोक पाठवलाय. लगातार षटकार आलाय. यस डीजे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जेल जजमेंट करायचं होता. अगदी नामी संधी होती. 2 षटकारानंतर मात्र जेल सुटला जातोय. धावा येत राहिल्यात. 49 धावा नागेच्या नावावर आहे. अगदी चांगला बॅटिंग परफॉर्मन्स. जर बॅटिंग आवडली असेल तर नागेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 15 बॉल आणि 49 धावा आणि संघाच्या धावफलकीचा आपण जर विचार केला तर 78 धावा आहेत. व्हेरी गुड रणनीती आखली इथे. अगदी चांगला स्पेल केलाय आणि विरुद्ध संघाला मात्र इथे धावा बनवावे लागतील. 79 धावांचा टार्गेट मात्र पार करावा लागेल. तो म्हणजे वाजपूर संघाला. चला खर्डी संघाचा संघनायक आणि त्याच नंतर त्यांचा विरोध संघ असेल सागवाडी भुऱ्याचा संघ. आपण टॉस करण्यासाठी या लगेच. पहिला पुकार आमचा असेल बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं होणं गरजेचं असणार बघा. खूप मोठी स्पर्धा पाहतोय खरं तर. जय वागेश्वर खैरवाडीच्या माध्यमातून ही विद्यमानानं भरवली स्पर्धा. फार मोठी स्पर्धा पाहतोय आपण. तर गावदेवी खर्डी संघ संघनायक आणि सागवाडी भुऱ्याचा संघाचा संघनायक या लगेच. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. नागेशच्या बॅट मध्ये 15 चेंडूमध्ये तब्बल 49 धावा टोकल्या, नाबाद केली आणि फक्त एका धावेनं अर्धशतक राहिलं बघा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि दुसऱ्या सेकंड पूर्वार्धात जशी सुरुवात होईल
24 चेंडू मध्ये 79 धावा बनवाव्या लागतील वाजीपूर बी टीमला. जगदंबा 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 आपण पाहू शकाल वळूया मैदानाकडे आपण पाहू शकाल तेवढा सामना इम्पॉर्टंट पाहू शकाल. एका बाजूला संघ आपण पाहू शकाल आई किंवा केवाळी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करू शकाल. आपण पाहतो वाजपूर बी संघ चांगली फलंदाजी राहिली होती नागेशच्या बॅट पण आपण चांगली फलंदाजी पाहिली. एक नामवंत फलंदाज असेल आपण पाहू शकाल केवाळी संघाचा नागेशला आपण पाहू शकाल एका धावेने अर्धशतक राहिले आपण पाहू शकाल. तर सागवाडी संघ नाही या लगेच टॉस करण्यासाठी जास्त वेळ घ्यायचा नाहीये अन्यथा तुम्हाला पॅनलाइज सामोरे जावं लागेल. या लगेच इथे गावदेवी खर्डी संघाचा संघनायक उपस्थित आहे बघा टॉस बॉक्स मध्ये. मी विनंती करते सागवाडी संघ आलाय बघा. या लगेच टॉस केला जाईल ओव्हर टू सूरज. थँक्यू प्रकाश. आपण पाहू शकाल उत्तर अर्धाला सुरुवात होते आपण पाहू शकाल एका बाजूला संघ केवाळी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो वाजापूर ब संघ आपण पाहू शकाल. दोन फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक 8 वरती सज्ज आपण पाहू शकाल. रोहित वाघला पाहू शकाल नॉन स्ट्राईक 8 वरती आपण पाहू शकाल शंकरला पाहू शकाल. दोन नाममुक्त फलंदाज असतील आपण पाहू शकाल वाजापूर ब संघाचे. उत्तर अर्धाला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल. पंच थोडासा सामना थांबवा टॉस केला जातो बघा. यस सागवाडी संघास दरम्यान आणि त्याच नंतर किसनचा संघ असेल गावदेवी खार्डी संघ दोन्ही संघ वेळेवरती उपस्थित झाला. चौथ्या फाईटचा टॉस केला जातोय. मी विनंती करते दोधानी गावचे अष्टपैलू खेळाडू किसन ढुमणेच्या माध्यमातून टॉस केला जातो. गावदेवी खार्डी संघ आपलं डिसिजन फिल्डिंग पास. यस फिल्डिंग घेतले बघा आणि तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी किती धावांची मजल मारू शकाल तुम्हाला खार्डी संघा पुढे सागवाडी संघ 50-60. बघा स्पर्धा कशी वाटली खैरवाडी संघाची. स्पर्धा तर तर खूपच पंच सुंदर सामना आहे. चालू करायचे. कारण बबन यांनी दरवर्षी आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. यस चांगली संकल्पना बघा खैरवाडच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. फार चांगला टॉस जिंकला गावदेवी खार्डी संघाने ओव्हर टू सूरज. थँक्यू प्रकाश. पहिला चेंडू आतळा आपण पाहू शकाल गोलंदाज प्रभाकरनं आपण पाहू शकाल निर्धावित चेंडू आतळा चांगली सुरुवात केली गोलंदाजानं. निर्धावित चेंडू आतळा आपण पाहू शकाल 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपूर्ण गरजेचा टाइम अलाउड असेल मित्रांनो. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा देखील त्याच प्रकारचा खेळायचा होता. हा देखील निर्धावित चेंडू कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. प्रभाकर हा गोलंदाज एक नामवंत गोलंदाज असेल केवाळी संघाचा. दोन्ही चेंडू आतळे निर्धावित चेंडू आतळे कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. चांगले मोठे पटके मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल तर वाजापूर ब संघाला. आपण पाहू शकाल एक नामवंत स्पर्धा आपण पाहू शकाल 1 लाखाला ही स्पर्धा लाजवणारी स्पर्धा आपण पाहू शकाल. हा देखील ऑफ साईडला चेंडू कटावले डोक्याची घंटा होऊ शकतं. एक धाव सहसरी टपून स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलं. एक धावने श्री गणेश देखील केला. या एका धावेने आपण पाहू शकाल संघ एका धावेवर पोहोचला वाजापूर ब संघ आपण पाहू शकाल. गोलंदाज आपण पाहू शकाल प्रभाकरनं 3 चेंडू अतळ एक धाव खर्च केलं गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी राहिली. पॉवर प्लेचं षटक आहे हनुमारीचं षटक आपण पाहू शकाल. कमीत कमी 20 ते 25 धावा या षटकामध्ये येणं गरजेचं असेल वाजापूर संघाला. आधे किल्ल्यावर फुलटा चेंडू गेला आपण पाहू शकाल 1 बाउन्स. आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय. स्वतः संघाचा संघनायक होता नागेशला आपण पाहू शकाल. 2 धावा सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांनी जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसवला स्कोरवरती धावा जोडले गेले आपण पाहू शकाल. 3 धावा चांगले क्षेत्ररक्षण राहिले नागेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. एक नामवंत खेळाडू असेल पण पाहू शकला नागेशला. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय जय वागेश्वर चषक 2024-25 भव्य दिव्य पर्व पाहतोय आपण. आपल्या भेटीस आणली ही स्पर्धा आपण पाहू शकाल. या विभागातील एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय.
पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहू शकाल. हा देखील बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडला आपण पाहू शकाल. चेंडू गेला आपण पाहू शकला. हा येतोय शेंकरच्या बॅट बंदा दमदार षटकार. चांगली फलंदाजी पाहतो आपण. शंकरच्या बॅट बंद एक षटकार पाहिला. हा देखील यॉर्कर लाईचा चेंडू फेकला आपण पाहू शकाल. लॉंग ऑनला चेंडू आला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दोन देखील धावा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. तीन देखील धावा सहजरित्या पूर्ण. पंच आमच्याकडे वरती हा षटक समाप्तीनंतर स्कोरवरती धावा जोडले गेले आपण पाहू शकाल. 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली प्रभाकरच्या माध्यमातून. एक षटकार खाल्यानंतर चांगला कमबॅक देखील राहिली आपण पाहू शकाल. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल आपण पाहू शकाल. आजच्या या स्पर्धेचा तिसरा दिवस असेल. सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. भरपूर प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल. रामदासला पाहू शकाल. रामदास भल्ला हा गोलंदाज आपण पाहू शकाल. हा देखील एक नामवंत गोलंदाज असेल. केवाळी संघाचा आपण पाहू शकाल. आपण स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज आपण पाहू शकाल शंकरला, ज्याच्या बॅट बंद एक षटकार पाहिलाय आपण. पंच सामना चालू करायचे. टाइम अलाउड असेल 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवणं गरजेचं असेल मित्रांनो. सहकार्य करा मित्रांनो. एक चांगली स्पर्धा, एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. जय वागेश्वर चषक 2024-25 भव्य आपण पाहतोय. फुलका चेंडू होता आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय शंकरच्या बॅट बंद एक दमदार षटकार. चांगली फलंदाजी पाहतो आपण शंकरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर एक षटकाराला आपण पाहतो. गोलंदाज आपण पाहू शकाल. रामदास हा गोलंदाजाने पहिला षटकार खाले. षटकाराने स्वागत केलं या गोलंदाज शंकर. हा फलंदाज आपण पाहू शकाल. हा देखील एक नामवंत फलंदाज असेल आपण पाहू शकाल शंकर. अनेक मैदान गाजवले या शंकरनं आपण पाहू शकाल. 2017-18च्या सीझन मध्ये चांगली फलंदाजी केली होती या शंकरनं आपण पाहू शकाल. हा देखील आपण पाहू शकाल चेंडू लॉंग ऑफला चेंडू आला. एक धाव सहजरित्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. डोक्याची घंटा. 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावांचा जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावला. स्कोरवरती धावा जोडले गेले आपण पाहू शकाल. 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी पाहतो आपण शंकरच्या माध्यमातून. चांगला कमबॅक देखील पाहतो. गोलंदाज आपण पाहू शकाल रामदासच्या माध्यमातून. 2 चेंडू फेकले. 8 धावा खर्च केलेत गोलंदाज आपण पाहू शकाल रामदासनं. हा देखील आपण पाहू शकाल. पंच आमच्याकडे वळती. हा अव्वंतर चेंडू असेल. या अतिरिक्त एकदा एखाद्याने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावला. स्कोरवरती धावा जोडले गेले आपण पाहू शकाल. 21 धावा. एकूण 80चा पल्ला गाठायचा आहे वाजापूर ब संघाला आपण पाहू शकाल. प्रत्येक षटकात 20-25 धावा येणं गरजेचं असेल. हा देखील आपण पाहू शकाल. ऑफ साइडला चेंडू गेला. एक धाव सहज पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 देखील धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावांनी जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावलाय. धावफलकात जर विचार केला धावा जोडले गेले आपण पाहू शकाल. 23 धावा. मोठे फटके मारावे लागतील शंकर. फलंदाज आपण पाहू शकाल. मोठे फटके येणे गरजेचे असेल जर सामना जिंकायचा असेल तर वाजापूर व संघाला आपण पाहू शकाल.
पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज आपण पाहू शकला रामदासला. हा देखील आपण पाहू शकाल पण आमच्या गडवतील हा देखील एक अवांतर चेंडू असेल. ही अतिरिक्त एक धाव. एका धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसर स्कोरवरती धाव जोडले गेले तर 24 धाव आपल्याला पाहायला मिळतात. थोडी खराब गोलंदाजी पाहतो आपण गोलंदाज रामदासच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहतो यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता आपण पाहू शकला स्ट्रेट डाऊन चेंडू गेला. एक धाव सहज पूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव एक धावेने संघ देखील पुढे सरसर स्कोरवरती धाव जोडले गेलेत आपण पाहू शकाल. 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय जय वागेश्वर चषक 2024-25 एक भव्य दिव्य पर्व पाहतोय आपण. चला स्पीडअप करायचं मित्रांनो. आपण पाहायला मिळतात पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज रामदासला. हा देखील ऑफसाईडच्या बाहेर चेंडू फेकलाय. या अवांतर चेंडू असेल. हे अतिरिक्त एक धाव. एका धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसर स्कोरवरती धाव जोडले गेले. 26 धावा पाहायला मिळतात. वारंवार अवांतर चेंडू फेकते गोलंदाज आपण पाहू शकाल. रामदास हा गोलंदाज पाहू शकाल. हा देखील बॅट चिन्ह लागला तर आपण पाहू शकाल. पंचांचं बोर्ड आकाशात आपण पाहू शकाल. फलंदाज आपण पाहू शकाल. महेंद्रच्या खेळीचा अंत. महेंद्र बॅक टू द आउट. ऑगस्ट फलंदाजाला पाहू शकाल. हा देखील एक नामवंत फलंदाज असेल आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी राहिली अद्याप रामदास हा गोलंदाजाच्या माध्यमातून एका फलंदाजाला बाद केलं. गोलंदाज आपण पाहू शकला रामदासनं चांगली गोलंदाजी राहिली. हा देखील आपण पाहू शकतो पंच आमच्याकडे वळतील. हा देखील अवांतर चेंडू असेल. ही अतिरिक्त एक धाव. एक धाव जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावलाय. धावफलकाचा विचार केला धावा जोडले गेले आपण पाहू शकेल. 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. वारंवार अवांतर चेंडू फेकते गोलंदाज आपण पाहू शकला. रामदास हा गोलंदाज पाहू शकाल. हा देखील अवांतर चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. खराब गोलंदाजी पाहतो आपण रामदासच्या माध्यमातून. ही देखील एक धाव ऍड करू आपण. ही अतिरिक्त एक धाव. एका धावने देखील संघ पुढे सरसर स्कोरवरती धाव जोडले गेलेत. 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खराब गोलंदाजी पाहतो आपण रामदासच्या माध्यमातून. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू फेकतो आपण. कमबॅकिंग गोलंदाजी पंच आमच्याकडे वळते. षटक समाप्तीनंतर दोन्ही षटक समाप्तीनंतर स्कोरवरती धाव जोडले गेले आपण पाहू शकाल. 28 धावा. संघ जाऊन पुढे सरसर स्कोरवरती धाव जोडले गेले आपण पाहू शकाल. 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आमचे स्कोरर मित्र पाहू शकाल रामदास हा आपण पाहू शकतो सातत्याने 3 दिवस हा स्कोररच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
वळूया मैदानाकडे. हा देखील सलगचे 2 चेंडूने धाव. खराब गोलंदाजी पाहतो पण शुक्राच्या माध्यमातून हा देखील अभ्यंतर चेंडू. ही देखील एक धाव आपण ऍड करू. या अतिरिक्त एक धाव संघ जाऊन पुढे सरसावलाय. स्कोरवरती धाव जोडले गेले तर 30 धाव आपल्याला पाहायला मिळतात. खराब गोलंदाजी पाहतो आपण शुक्रेच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहू शकाल प्रॉपर टायमिंग जरा चेंडू गेला आपण लॉंग ऑफच्या वरतून. हा येतोय दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोरवर पुढे धावफलकाचा विचार केला. धावा जोडले गेले तर 36 धावा. असेच मोठे फटके येणे गरजेचे असेल वाजापूर संघ. शंकरला पाहू शकाल नामांकित फलंदाज ज्याच्या बॅट बंद आपण 3 षटकार पाहिली आहेत. हा देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण शुक्राच्या माध्यमातून. षटकार खाल्यानंतर चांगला कमबॅक पाहतोय शुक्रिया हा गोलंदाज आपण पाहू शकाल. मोठे फटके मारावे लागतील. शंकर हा फलंदाज आपण पाहू शकाल. एक नामवंत फलंदाज ज्याच्या बॅट बंद 3 षटकार तब्बल 3 षटकार पाहिली आहेत. हा देखील आप ट्रॅकर चेंडू आपण पाहू शकाल. पंच आमच्याकडे वळतील. हा उभंतर चेंडू असेल. हे अतिरिक्त एक धाव. एका धावरीत जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावला. स्कोरवरती धावा जोडले गेले तर 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खराब गोलंदाजी पाहतो आपण सुकऱ्याच्या माध्यमातून. 3 चेंडू अभ्यंतर फेकले तर या षटकात सुकरे हा गोलंदाजाने आपण पाहू शकाल. हा देखील बॅटची नरेक लागली. डोक्याची गट आपण पाहू शकाल. फलंदाज आपण पाहू शकाल. एक मोठा फलंदाजाला बाद केला सुकरे हा गोलंदाज आपण पाहू शकाल. शंकर बॅक टू डग आउट. मोठा फलंदाज बाद झालाय आपण पाहू शकाल. शंकरला परतावं लागलं. ज्याच्या बॅट बॅन तब्बल 3 षटकार पाहिले होता आपण. तोच फलंदाज आपण पाहू शकाल बाद झाला आपण. तर नवीन फलंदाज आपण पाहतो कृष्णाला पाहू शकाल. देखील एक नामवंत फलंदाज असेल कृष्णा. हा फलंदाज चांगली गोलंदाजी केली. एक फलंदाज बाद केला आपण पाहू शकाल. सुक्रिया हा गोलंदाजाला पाहू शकाल. एक नामवंत गोलंदाज असेल केवाळी संघाचा आपण पाहू. केवाळी संघाचा जर विचार केला एक नामवंत संघ असेल. हा देखील आपण पाहू शकाल. हा देखील अभ्यंतर चेंडू असेल आपण पाहू शकाल. ही अतिरिक्त एक धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसावला. स्कोरवरती धावा जोडले गेले आपण पाहू शकाल. 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके मारावे लागतील. फलंदाज आपण पाहू शकाल कृष्णाला. हा देखील आपण पाहतो बॅटच्या राड्यामध्ये सापडला चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल प्रभाकर काही चुकी न करता एक मोठा फलंदाज आपण पाहू शकाल. कृष्णाच्या खेळीचा अंत. कृष्णा बॅक टू डग आउट. माध्यमातून हा देखील आपण लोल फुलटा चेंडू फेकला होता आपण पाहू शकाल. लॉंगॉनला चेंडू गेला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 देखील धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावा जर विचार केला संघ जाऊन पुढे सचवलं. स्कूलवरती धावा जोडले गेले आपण पाहू शकाल. 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली स्पर्धा आपण पाहू शकाल. जय भागेश्वर चषक 2024-2025 भव्य दिव्य पर्व पाहतो आपण. हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू फेकल्या आपण पाहू शकाल. मिडॉनला चेंडू आला. एक धाव सहजरित्या पूर्ण. 2 देखील धावा सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग पाहतोय 2 फलंदाजाच्या मधून. पंच आमच्या केवळ षटक समाप्तीनंतर स्कोरवरती धावा जोडले गेले आपण पाहू शकाल. 42 धावा येणारे चेंडू असतील बघा टावर खंबल्याच्या इथे बाईक गुणी पार्किंग केले बघा. तर गाडीचा डिस्क ब्रेक आहे ना तो चमकतोय बघा. थोडीशी गाडी साईडला घ्या खार्डी संघ.
खार्डी संघ रेड गाडी कुणाच्या बघा, रेड गाडी अजून पुढे पुढे. हा तीच तीच, हा तीच समोरची. अरे ती नाहीये, त्याच्या साईडची समोरची समोरची. हा हा तीच तीच. ओके थँक्यू. हा इथे धावपलकावरती धावा लागल्या गेल्या बॅटिंग करत असताना वाजीपूर बीच संघाच्या 42 धावा. आणि बघा या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा आल्यात. वन स्टार वाघाची वाडी नंदू जुगरेकडनं देखील या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचनंतर वन स्टार वाघाची वाडी टीम कडनं देखील भरपूर या स्पर्धेला शुभेच्छा. ओव्हर टू सूरज. थँक्यू प्रकाश सर. आपण पाहतो एक नामवंत स्पर्धा विभागातील आपण पाहू शकलो जय वागेश्वर चषक 2024-25 भव्य दिव्य पर्व पाहतोय आपण. 1 लाखाला ही लाजवणारी स्पर्धा आपण पाहू शकाल. कमालीची स्पर्धा आपण पाहू शकाल. वडील मैदानाकडे आपण पाहू शकाल. चौथं षटक आपण पाहू शकाल. सांघिक चौथं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल. प्रकाशला येणारे चेंडू असतील 6 आणि 37 धावेची गरज असेल. वाजपूर बस संघाला आपण पाहू शकाल 6 चेंडूंनी 6 षटकार ठोकावे लागतील. नो चेंडू आपण पाहू शकला. पंच दर्शवता नो चेंडू आपल्याला पाय. नो चेंडूवर एक षटकार पाहतोय आपण. या पाहिलं आपण फलंदाज आपण पाहू शकाल. बाळाच्या बॅटवर एक नामवंत षटकार पाहिला आपण. चांगली फलंदाजी अशीच फलंदाजी करावी लागेल. एक नो चेंडूवाला आपण पाहू शकला. हा चेंडू फ्रीटचा चेंडू असेल. 6 चेंडू आणि 30 धावेची गरज. तब्बल 5 षटकार मारावे लागतील तेवढी क्षमता या फलंदाजाकडे. बाळा फलंदाज आपण पाहू शकाल. हा देखील लोहर फुलटा चेंडू आपण पाहू. चांगलं कमबॅक पाहतोय आपण गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून. मित्रांनो सुख मागून मिळत नाही, सुख शोधून सापडत नाही, सुख दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला मिळत नाही. एक चांगली सामना पाहतो आपण. एका बाजूला केवाळी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय वाजापूर ब संघ. हा देखील आपण पाहू शकाल. चेंडू चेंडू गेला आपण पाहू शकाल. हा येतोय हँडसम बाळाच्या बॅटवरना दमदार षटकार. तर कमालीची फटकेबाजी पाहतो पण बाळा फलंदाज आपण पाहायला मिळतोय. या 6 धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सरसवलाय. स्कोरवरती धावा जोडले गेले. 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील आपण पाहू शका. फटका सजवलाय. चेंडू खाली शतरक्षक असेल काही चुकी न करता एक फलंदाज आपण पाहू शकाल. बाळाच्या खेळीचा अंत. बाळा बॅक टू डग आउट. एखादा जर नो चेंडू गोलंदाज जर अत्तळला तर सामन्यामध्ये भरपूर मजा येईल. हा देखील आपण पाहतो हाफ ट्रॅकरचा चेंडू होता आपण पाहू शकतो. चांगलं शतरक्षक राहिलंय. फलंदाज आपण पाहू शकाल. एकनाच्या खेळीचा अंत.
पाहू शकाल ही एक धाव एका धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सचार स्कोर वरती धावा जोडले गेले 56 धावा सामन्यामध्ये मजा राहिलेली आहे पूर्ण सामना झुकलाय आपण पाहू शकाल केवाळी संघानं अंतिम चेंडू असेल या षटकातील आपण पाहू शकाल हा देखील हलक्या हाताने फेस केलाय आपण पाहू शकाल सामना जिंकलाय केवाळी संघानं हडलक वाजापूर ब संघ तर बबन थोडासा या तर या सामन्याचा हिरो राहिलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी नॉट आउट नागेश बल्ला ज्यानं तब्बल 15 बॉल मध्ये 49 धावा कुठून काढल्या तोच राहिलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी या नागेश हॅलो तर पुढील टॉस झालाय मी विनंती करीन आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतली चौथा सामना पाहायला मिळेल तर नागेश या कमांड टेज 15 चेंडू 49 धावा नाबाद खेळी राहिली आणि सामना देखील जिंकवला वेल प्लेड कमांड टेज मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या चांगली स्पर्धा मैदानावरती पाहतोय पुढील सामना आपण पाहतोय सागवाडी आणि त्यांच्या आगेस खेळणारा संघ आपण पाहतोय सागवाडी आणि खर्डिया टॉस जिंकलाय खर्डी संघ शतरक्षण मैदानावरती उतरलाय तर सागवाडी पनवेल या संघाला विनंती असतील आपण सलामीवीर लगेच मैदानावरती पाठवा स्पीडअप करा आयोजकांना सहकार्य करा आजची स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर केली जाते फॉर्च्यून लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांचंही मनपूर्वक स्वागत घर बसल्या प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतात